नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जून पेड इन जुलै 2025 चे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित। त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, सोबतच चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर कर्मचाऱ्यांचे माहे जून पेड इन जुलै 2025 वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, अधीक्षक वेतन व भरणी पथक यांना दिनांक 9 मे 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील माध्यमिक शाळांच्या यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे। त्यानुसार NIC मार्फत संचमान्यता API चा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे इंटरप्रिटेशन करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे, जेणेकरून संचमान्यता मधील उच्चतम मान्य असणारे शिक्षक, शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन आधारित होणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। सदर पोस्ट मॅपिंगचे कामकाज हे माहे जून पेड इन जुलै 2025 पूर्वी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। सदर संच मान्यता ही PDF स्वरूपामध्ये सदर शालार्थ प्रणालीवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। यामध्ये सदर माहिती PDF स्वरूपात अपलोड करायची आहे। सदर माहिती अपलोड केल्यानंतर संच मान्यतानुसार मान्य असणाऱ्या पदापेक्षा अधिक पदाचे वेतन अदा होणार नाही, याकरता सदर शालार्थ प्रणाली अंतर्गत बदल करण्यात आले आहे। उच्च माध्यमिक शाळांचे माहे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट 2025 पूर्वी संच मान्यता, पोस्ट मॅपिंग तसेच संच मान्यता PDF स्वरूपामध्ये अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे तसेच सदर महिन्यांचे वेतन शालार्थ प्रणालीवरून अदा करण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। आणि याबाबतचा इथं शासन परिपत्रक आपण इथं दिलेलं आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत धन्यवाद।